नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण इयत्ता 10वीची जी मुलं आहेत मराठी मीडियमची त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। सेमी वाल्यांचे ऑलरेडी व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। ठीक आहे, आता आपण वर्ग समीकरणे हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपलं सराव संच 2.4 या ठिकाणी आपण पूर्ण सोडवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असतं। त्याच्यामुळे प्रत्येक गणित काळजीपूर्वक बघा, तुम्हीही सोडवून बघा, जेणेकरून तुम्हाला ते जमतं की नाही हेही तुम्हाला लक्षात येईल। ठीक आहे, आणि या आधीचे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील किंवा बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे। आता पहिला प्रश्न असा दिला आपल्याला, खालील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाची तुलना करून ए बी सी च्या किमती लिहा। हा प्रश्न आपण पहिला जो सराव संच होता त्यामध्ये मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं की या पद्धतीची गणित खरंच इम्पॉर्टंट आहेत, कारण त्यासाठी जे साइन म्हणजे चिन्ह जे आहेत ती महत्वाची असतात। मी असं आधीही तुम्हाला सांगितलं होतं। ठीक आहे, तर आता सामान्य रूप कुठलं आहे आपलं वर्ग समीकरणाचं, तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आपलं काय आहे, सामान्य रूप आहे। ठीक आहे, तर आता पहिलं समीकरण बघितलं तर या ठिकाणी बघा x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0, म्हणजे हे वर्ग समीकरण सामान्य रूपाशी निगडीत म्हणजे बरोबर आहे। म्हणून आपण काय करणार आहे, वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करू, किंवा इथं आपण लिहू शकतो वर्ग समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करून काय येणार आहे आपलं, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 होते। म्हणून a बरोबर किती असणार आहे, आता मी आधीही सांगितलं ज्यावेळेला सहगुणक काही नसतो त्यावेळेला किती असतो, 1 असतो, म्हणून a ची किंमत ही किती आलेली आहे, 1 आलेली आहे। बरोबर, b बरोबर किती असणार आहे बघा, चिन्हासहित घ्यायचं आहे त्यामुळे इथं वजा 7 असणार आहे, आणि c बरोबर किती आहे तर 5 आहे, त्यामुळे या ठिकाणी किती येणार आहे तर 5 येणार आहे। आता दुसरं समीकरण बघितलं तर या ठिकाणी बघा 2m चा वर्ग बरोबर 5m वजा 5 असं दिलेलं आहे। आता या ठिकाणी हे सामान्य रूपामध्ये आहे का तर नाही, म्हणजे ते पहिला करून घ्यावं लागेल। म्हणजे हे 2m वर्ग तसेच राहिले, हे 5m इकडे आले तर हे काय झाले, वजा 5m झाले, कारण इकडे अधिक होते, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेलं तर चिन्ह बदलतात, म्हणून हे वजा 5m झाले, आणि हे वजा 5 होते, तिकडे आल्यानंतर अधिक 5 झाले बरोबर 0। याची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करून, किंवा इथे याची ऐवजी समीकरणाची x वर्ग अधिक bx बरोबर अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना केली तर आता a म्हणजे किती आहे आपलं, तर a बरोबर 2, b बरोबर किती असणार आहे तर वजा 5 असणार आहे, आणि c बरोबर किती असणार आहे, नुसते 5 असणार आहे। बरोबर आहे, आता हे जे समीकरण आहे ते आता तुम्ही सोडवायचं आहे, आणि a b आणि c च्या किमती काय येतात ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आता या ठिकाणी c ची व्हॅल्यू दिलेली नाही किंवा किंमत दिलेली नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय वापरायचं आहे, 0 वापरायचे आहे, ही तुमची आहे हिंट। ठीक आहे, तिसरा प्रश्न तुम्ही सोडवा, नाही जमला तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। आता दुसरा प्रश्न हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तो बोर्ड एक्झामला तुम्हाला त्यातला एखादा तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, तर जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे। आता दुसरा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे। बरोबर आहे, आता इथं गणित दिलेलं आहे आपल्याला x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0। ठीक आहे, आता यासाठी तुम्हाला जे मगाशी आपण केलं सामान्य रूपाशी काय करायचे, आपल्याला या समीकरणाची तुलना करायची, त्याच्यावरून आपल्याला a b आणि c च्या किमती मिळतात। ठीक आहे, त्याच्यावरून आपण काय करणार आहे
तर वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घेणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता सूत्र म्हणजेच काय, तर आपल्याला त्या सूत्रावरून दोन मुळं डायरेक्ट काढता येतात, जे की तुम्हाला अवयव पद्धतीनं किंवा वर्ग पद्धतीनं काढायची गरज नाही. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तर वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सुद्धा त्या जे वर्ग समीकरण आहे त्याची मुळं या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे. आता ते सूत्र कोणतं आणि कसं गणित सोडवायचं हे आपण आता बघूया. पहिल्यांदा हे जे गणित दिलेलं आहे त्याचा वापर आपल्याला काय करायचा आहे बघा, तर आपल्याला काय करायचंय, तर सूत्राचा वापर करायचा आहे. म्हणून वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे. तर काय होईल बघा, इथं एक ची किंमत किती आहे या ठिकाणी, मगाशी सांगितलं सहगुणक ज्या वेळेला काही दिलेला नसतो त्यावेळेला तिथं सहगुणक किती असतो, 1 असतो. ठीक आहे. बी बरोबर किती आहे बघा, तर 6 आहे आणि सी बरोबर किती आहे या ठिकाणी, तर 5 आहे. ठीक आहे. आता काय करायचंय, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घ्यायची. का काढून घ्यायची, कारण जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही जर या ठिकाणी काढून घेतलं तर गणित सोडवायला सोपं जाईल आणि दुसरी गोष्ट, गणित असं लेंदी म्हणजे खूप मोठं होणार नाही, तिथल्या तिथं तुम्हाला पटकन सोडवता येईल म्हणून. ठीक आहे. आता बी वर्ग म्हणजेच बघा, बी ची किंमत जी दिलेली आहे ती बी च्या जागेला टाकायची आहे. म्हणजे बी ची किंमत किती आहे, 6, 6 चा वर्ग वजा हे 4 तसेच गुणिले, ज्या वेळेला दोघांच्यात काही चिन्ह नसतं त्यावेळेला इथं काय असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. ठीक आहे. ए ची किंमत किती आहे, 1 आहे आणि सी ची किंमत किती आहे आपली, 5 आहे. आता बघा, बोडोमस रूल नुसार गेला तर या सगळ्यांचा आधी काय करायला लागेल, गुणाकार करायला लागेल. इथं बघा साई किती झाले, 36 झाले वजा 4 पंचे किती झाले, 20 झाले. बरोबर आहे. वजाबाकी केली तर इथं आले 16, म्हणजे बी वर्ग वजा 4ac बरोबर किती आलेले आहे आपले, 16 आलेले आहे. म्हणून कुठला हे दिलेलं आपल्याला चल x दिलेले आहे, म्हणून x बरोबर काय सूत्र आहे बघा, वजा b अधिक वजा करणी चिन्हात बी वर्ग वजा 4ac छेद 2a हे आपलं काय आहे, सूत्र. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्या ज्या किमती आहेत त्याच तुम्हाला काय करायचे, वापरायचे. आता इथं अधिक वजा का घेतलं, कारण आपल्याला दोन मुळं काढायची आहेत आणि दोन मुळं म्हणजे एक अल्फा आणि दुसरं असतं बीटा म्हणून. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी बघा x बरोबर बी हे वजा चिन्ह आहे, तसं बी ची किंमत किती आहे बघा या ठिकाणी, 6 आहे म्हणून वजा 6 अधिक वजा करणी चिन्हात बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली होती, 16 आली होती, त्यामुळे इथं लिहिले 16 आणि छेदात 2 गुणिले a ची किंमत किती होती, 1 होती, त्यामुळे या ठिकाणी 1 टाकलेलं आहे. आता x बरोबर वजा 6 अधिक वजा, आता 16 हे कशाचं वर्गमूळ आहे, म्हणजे 16 कशाचा वर्ग आहे, तर 4 चा, त्यामुळे बाहेर काढताना पण काय घेतले, 4 घेतले इथं. बरोबर आहे. आणि इथं आले बेके बे. आता आपल्याला काय करायचंय बघा, एकदा अधिक घेऊन सोडवायचं आहे आणि एकदा वजा घेऊन या ठिकाणी गणित सोडवायचं आहे. म्हणून x बरोबर वजा 6 अधिक 4 छेद 2 किंवा x बरोबर वजा 6, आता काय घेणार आपण, वजा 4 छेद 2. ठीक आहे. आता या ठिकाणी परत चिन्हांचे नियम लागतील तुम्हाला. मी आधीही सांगितलं, चिन्हांचे नियम तुम्हाला अजूनही जमत नसतील तर त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. म्हणजे जर बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम कोणते आहेत किंवा गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम कोणते आहेत हे सगळं डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तो व्हिडिओ प्लीज एकदा नक्की बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथून पुढं कधीही गणित सोडवताना अडचण येणार नाही. ठीक आहे. आणि गणिताचा बेस आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओ सगळे आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, जेणेकरून गणिताचा पाया पक्का व्हायला तुम्हाला त्याची मदत होईल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह असतं, म्हणून या ठिकाणी वजा 2 भागिले 2 झाले. आता परत एकदा आडवा भागाकाराला इथं बघा बे के बे म्हणून x बरोबर वजा 1 आले. बरोबर आहे. किंवा x बरोबर इथे बघा वजा वजा अधिक चिन्ह वजा भागिले 2 म्हणून x बरोबर बे के बे पंचे 10 म्हणून इथे आले वजा 5. ठीक आहे. म्हणून त्या समीकरणाची मुळे वजा 1 वजा 5 आहे.
दुसऱ्यातला दुसरा जो प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे जर तुम्हाला नाही समजला किंवा नाही सोडवता आला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आपण नेक्स्ट व्हिडिओ ज्या वेळेला राहिलेली जी गणित आहेत जी होमवर्कला दिलेले आहेत आणि लाईव्ह सेशन घेऊ त्यावेळेला आपण ते काय करू सोडवूया। ठीक आहे, आता बघूया दुसऱ्यातलं तिसरं गणित। आता या ठिकाणी बघा 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 या ठिकाणी दिलेला आहे। काय करणार आहे पहिल्यांदा आपण, तर या वर्ग समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर c केली तर काय आले बघा, a बरोबर किती आहे 3 आहे बरोबर, b बरोबर किती आहे चिन्ह सहित घ्यायचं आहे 2 आणि c बरोबर किती आहे तर वजा 7 आहे। म्हणून पहिल्यांदा आपण काय करतो तर b वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घेतो। आता b वर्ग म्हणजेच काय इथं 2 आहे म्हणून 2 चा वर्ग वजा 4 गुणिले इथली किंमत किती आहे याची 3 गुणिले c ची किंमत किती आहे वजा 7। 2 चा वर्ग हा किती असतो 4 असतो म्हणून इथे घेतले 4 वजा, आता गुणाकारात दोघांचं चिन्ह ज्या वेळेला काय होतं वजा वजा असतं त्यावेळेला येणार उत्तर हे धन असतं म्हणजे प्लस येतं म्हणजे अधिक येतं बरोबर आहे। आता इथं बघा 4 त्रिकम 12 12 किती होतात तर 84 होतात म्हणून इथं आले 84 अधिक 84। ठीक आहे, 84 अधिक 4 म्हणजे किती झाले आपले 88। ही कशाची किंमत आली b वर्ग वजा 4ac ची। असे ठराविक जे उत्तर असतात त्याला असे चौकोन म्हणजे आयत घालायला शिका। ठीक आहे, पण आता आपल्याला काढायचं काय आहे तर m बरोबर काढायचंय म्हणून m बरोबर काय असतं वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे आपलं काय आहे सूत्र आहे बरोबर आहे। म्हणून m बरोबर b ची किंमत किती आहे बघा 2 आहे, इथलं b चं चिन्ह काय आहे वजा आहे त्यामुळे वजा 2 अधिक वजा कर्णी चिन्हात किती आले 88 भागिले 2 गुणिले a ची किंमत किती आहे इथं 3 आहे बरोबर आहे म्हणून वजा 2 अधिक वजा। आता कर्णी चिन्हात ज्या वेळेला एखादी संख्या येते आणि त्याची जर तुम्हाला फोड करता येत नसेल तर कशी करायची हे आपण छोट्या म्हणजे सिंपल ट्रिक न बघूया। आता या ठिकाणी बघा अवयव काढून घ्या। ठीक आहे, आता इथं केले बेचोक 8 बेचोक 8 ठीक आहे, बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 बे के बे आणि 11 एके 11 कारण 11 ही काय आपली मूळ संख्या आहे म्हणून। ठीक आहे, आता काय काम करायचं जे 2-2 चे ग्रुप आहेत ते बाजूला काढायचं म्हणजे इथं बघा हा दोघांचा एक ग्रुप आहे त्यातला 1-2 बाहेर काढला। आता इथं डबल संख्या आहेत का नाहीये म्हणून आता काय करायचं तर या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे हे जे बाहेर काढलेले 2 आहेत ते इथं लिहायचे आणि आतमध्ये काय करायचं तर 11 दोन्ही किती होतात तर 22 होतात हे आतमध्ये लिहायचं। ही आहे आपली सिंपल ट्रिक ज्या मुलांना डायरेक्ट वर्गमूळ काढता येत नाही त्यांच्यासाठी। ठीक आहे, ज्यांना येतात त्यांनीही या मेथडने काढलं तरीही काही प्रॉब्लेम नाहीये, चुकायची शक्यता नाही। इथं 3 दोन्ही किती झाले 6 झाले। ठीक आहे, आता बघा आता काय करू शकतो आपण, आता इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणजे 1-2 आपण काय करूया बाहेर काढूया म्हणजे तिथं काय केले आपण 2 बाहेर काढले तर आतमध्ये काय राहिले वजा 1 अधिक वजा कर्णी चिन्हात 22 राहिले आणि भागाकारात होते आपले 6। आडवा भागाकाराचा विचार केला तर 2 च्या पाड्यात 6 आहे आणि या दोघांच्यात म्हणजे कंस आणि या 2 मध्ये गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे या दोनांनी ह्या 6 ला आपण भाग घालवू शकतो म्हणून बे के बे बे त्रिक 6 म्हणून काय झाले बघा वजा 1 अधिक वजा कर्णी चिन्हात 22 छेद 3 आले म्हणून m बरोबर वजा 1 अधिक कर्णी चिन्ह 22 छेद 3 हे एक आले समीकरण आपलं म्हणजे मूळ आलं आणि दुसरं आलं आपलं m बरोबर वजा 1 वजा कर्णी चिन्हात 22 छेद 3 हे आपलं काय आलेलं आहे दुसरं मूळ आलेलं आहे तेच तुम्हाला इथं खाली शाब्दिक मध्ये लिहायचं आहे। ठीक आहे, आता दुसऱ्यातलं चौथं गणित बघतोय। प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे कारण प्रत्येक गणितात वेगळी चिन्ह आहेत वेगवेगळ्या संख्या आहेत त्यामुळे प्रत्येक गणित व्यवस्थितच बघा आणि मी ज्या वेळेला सोडवत असते तसं त्या पद्धतीने तुम्हीही सोडवून बघा। जे गणित येत नाहीत त्याला टिक करून ठेवा किंवा आपण ज्या वेळेला लाईव्ह सेशन घेईल त्यावेळेला ते क्वेश्चन्स तुम्ही त्यावेळेला मला विचारू शकता। ठीक आहे,
आणखी एक, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, तर बघूया आता चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. इथं बघा 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0 हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आता यात काय करणार बघा आपण, तर या वर्ग समीकरणाची हे वाक्य लिहिणं गरजेचंच आहे प्रत्येक वेळेला. तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी केली. काय येणार आहे बघा, a बरोबर काय आहे इथं m आहे, b बरोबर किती आहे इथं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 4 घेतले आणि c बरोबर किती आहे तर वजा 2 आहे म्हणून वजा 2 या ठिकाणी घेतलेलं आहे. आता बघा या ठिकाणी b वर्ग वजा 4ac हे घेतलं तर या ठिकाणी काय होणार आहे तर b ची किंमत किती आहे वजा 4 चा वर्ग आली वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे 5 आहे, c ची किंमत किती आहे वजा 2 आहे. आता या ठिकाणी बघा 4 चा वर्ग हा 16 आला बरोबर आहे, 4 पंचे 20, 20 दोन्ही किती झाले 40 झाले, पण वजा वजा असल्यामुळे इथलं चिन्ह काय आलं बेरजेचं आलं. ठीक आहे, आता इथं बघा इथं आले 6 आणि इथं आले 5 म्हणजे 56. कशाची किंमत आली b वर्ग वजा 4ac याची किंमत किती आलेली आहे 56 आलेली आहे. आता सूत्र वापरायचंय म्हणजे x बरोबर काय येणार इथं तर वजा b अधिक वजा कर्णी चिन्हात b वर्ग वजा 4ac छेद 2a. सूत्र लिहिणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी. एक तर ते तुम्हाला पाठ होतं आणि गणिताच्या पद्धतीने म्हणला तर म्हणजे बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने सोडवायचं म्हणलं तर सूत्र गरजेचं आहे म्हणून. ठीक आहे, आणि ते दिसतानाही गणित छान दिसतं आणि गणित सोडवताना एक लक्षात घ्या जे म्हणून चिन्ह येतात ते म्हणून चिन्हाच्या खाली म्हणून चिन्ह आले पाहिजेत. इकडचे जे आता इथलं चल काय x आहे तर x च्या खाली सगळे x आले पाहिजेत, बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह आली पाहिजेत. जर व्यवस्थित पद्धतीनं एक एक लाईन सोडून जर तुम्ही व्यवस्थित गणित सोडवत असाल तर ते दिसायलाही छान दिसतं म्हणून. ठीक आहे, आता आपल्याला बघा x ची किंमत काढायची म्हणून x बरोबर b ची किंमत किती होती आपली चिन्हासहित वजा 4 आहे, पण सूत्रातलं इथलं वजा कंसात वजा 4 आले. ठीक आहे, हे थोडं वेगळं अधिक वजा कंसात. आता इथं आहे आपले 56 म्हणून कर्णी 56 छेद 2a. a ची किंमत किती आपली 5 म्हणून इथं घेतले 5. आता बघा वजा वजा काय होतं अधिक होतं गुणाकारामध्ये म्हणजे चिन्ह 4 एके 4 म्हणून अधिक 4 झाले. अधिक वजा मगाशी सांगितल्या पद्धतीने काय करा 56 चे अवयव पाडा. काय येईल बघा बे दोन्ही 4 बेठी 16 बेके बे बेचोक 8 बेसाती आणि 7 एके 7. आता हे 2 चा म्हणजे 2 2 2 मिळालं त्यामुळे 1 2 बाहेर काढला आणि ह्याला जोडी आहे का 2 ला आणि 7 ला नाहीये म्हणून त्या दोघांचा गुणाकार करणार 7 दोन्ही 14 म्हणून ते कर्णी चिन्ह देणार आणि छेदात आले आपले 2 गुणिले 5च लिहूया आपण आता का ते पण सांगते. कारण या ठिकाणी बघा 4 आहे या ठिकाणी 2 आहे, या दोघांच्यातला 2 बाहेर निघू शकतो सामायिक म्हणून 2 कंसात बे दोन्ही 4 म्हणून इथं 2 आले अधिक वजा हे 2 जे होते ते बाहेर निघालेले आहेत म्हणजे कर्णी 14 राहिले फक्त आणि भागाकारात 2 गुणिले 5 होते, अंशातले आणि छेदातले जे 2 होते ते काय झाले कट झाले. म्हणजेच x बरोबर काय आले 2 अधिक वजा कर्णी 14 छेद 5 आले म्हणून त्या समीकरणाची मुळे काय असणार आहे x बरोबर 2 अधिक कर्णी 14 छेद 5 आणि दुसरं असणार आहे x बरोबर 2 वजा कर्णी 14 छेद 5 हे असणार आहे मूळ. ठीक आहे, दुसऱ्यातला 5वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेलं बघा y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2 दिलेले आहे. म्हणजे छेदातलं ज्या वेळेला गणित येतं त्यावेळेला मुलं पटकन गोंधळी जातात. मी 2 चलातील रेषीय समीकरणे शिकवतानाही सांगितलं ज्या वेळेला छेदात जी संख्या येते त्या संख्येनं काय करायचंय जर 2 संख्या असतील तर लसावी काढायचा आणि त्या लसावी काढून त्या संख्येनं पूर्ण समीकरणाला काय करायचंय गुणायचंय. पण एकच संख्या असेल तर आता बघा येथे छेदात 1/3 आहे अशा वेळेला आपल्याला काय करायचंय तर त्या 3 न पूर्ण समीकरणाला काय करायचंय गुणायचंय म्हणजे समीकरण सोडवायला आपल्याला काय होतं सोपं जातं म्हणून. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी काय केलंय समीकरणाला 3 ने गुणू. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा 3y वर्ग अधिक y बरोबर 2 गुणिले 3
म्हणजे 3y वर्ग अधिक y, आता 3 दोन्ही 6 होतात, इकडे आल्यानंतर वजा 6 होतील. हे झालं आपलं समीकरण. आता सोडवायला पण काय होईल, सोपं होईल. म्हणून b वर्ग काय केलं आपण, या समीकरणाची तुलना कशाची करणार आहे आपण, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर शून्यशी केली. ठीक आहे, म्हणजे a बरोबर किती झाले आपले 3, b बरोबर काही नाही आहे तर सगुणक म्हणून 1 आणि c बरोबर किती आहेत आपले वजा 6 आहेत. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत काय आहे, 1 चा वर्ग वजा 4a किती आहे 3 आहे आणि c ची किंमत काय आहे वजा 6 आहे. 1 चा वर्ग 1 झाला, वजा वजा अधिक आले, 4 त्रिकम 12 झाले, 12 संग 72 झाले आणि या ठिकाणी येणार आहे आपले 73. ठीक आहे, म्हणजे b वर्ग वजा 4ac बरोबर किती आलेलं आहे आपलं 73 आलेलं आहे. आता सूत्र काय आपलं, काय दिलेलं आहे, y दिलेलं आहे, म्हणून y बरोबर वजा b अधिक वजा करणी चिन्हात b वर्ग वजा 4ac छेद 2a. म्हणून y बरोबर वजा b म्हणजेच किती आले वजा 1 अधिक वजा करणी चिन्हात किती आहे किंमत आलेली आहे आताच आपण काढलेली 73 आहे, 2 गुणिले a किती आहे बघा 3 आहे. म्हणून y बरोबर वजा 1 अधिक वजा करणी 73 छेद 3 दोन्ही 6 झाले. म्हणून y बरोबर वजा 1 अधिक करणी 73 छेद 6 आणि दुसरं मूळ असणार आहे आपलं y बरोबर वजा 1 वजा करणी 73 छेद 6. हे आहे आपलं उत्तर. ठीक आहे, आता 6वा प्रश्न जो आहे तो बघा, 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कासाठी नोव्हेंबर 2020 च्या बोर्ड परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आता काय करणार आहे आपण, या समीकरणाची तुलना कशाशी करतो आपण, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी केली. ठीक आहे, म्हणजेच a बरोबर किती आले 5, b बरोबर किती आले 13 आणि c बरोबर किती आले आपले 8. ठीक आहे, म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत किती आहे बघा 13, म्हणून इथे आले 13 चा वर्ग वजा 4 गुणिले a किती आहे 5 गुणिले c म्हणजेच 8 आली. इथे बघा 13 चा वर्ग हा किती असतो 169 असतो, वजा 4 पंचे 20, 20 गुणिले 8, 8 दुनी 16 आणि 1 0 म्हणजे 160 झाले. बरोबर आहे, म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 169 वजा 60 म्हणजे राहिले किती फक्त 9 राहिले. बरोबर आहे, आता आपण काय करणार आहे सूत्र वापरणार आहे. म्हणून काय दिलेलं आहे चल x, म्हणून b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता b ची किंमत किती दिली तर 13, म्हणजे इथे आले वजा 13 अधिक वजा करणी चिन्ह किती आहे आपले 9 आहे आणि छेदात आहे 2 गुणिले a ची किंमत किती आहे 5, म्हणजेच वजा 13 अधिक वजा, आता 9 हा कशाचा वर्ग आहे तर 3 चा, म्हणून या ठिकाणी काय घेतले आपण 3 घेतले आणि 5 दोन्ही 10 आले. म्हणून x बरोबर वजा 13 अधिक 3 छेद 10 आणि दुसरं मूळ असणार आहे वजा 13 वजा 3 छेद 10. ठीक आहे, म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी x बरोबर अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा 10 छेद 10 म्हणजे आले वजा 1. x बरोबर वजा 1 हे पहिलं मूळ आलं आणि दुसरं मूळ असणार आहे x बरोबर इथं बघा 16 छेद 10 तर इथं असणार आहे वजा चिन्ह असणार आहे. म्हणजे पहिलं मूळ आपलं x बरोबर वजा 1 आलं आणि दुसरं मूळ आपलं x बरोबर वजा 16 छेद 10 आलेलं आहे, पण इथं भाग जातो, कितीनं जातो बघा तर 2 16 आणि 2 पंचे 10 म्हणजे वजा 8 छेद 5 हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न. पण अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ बघताना काहीही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मॅडम हा पॉइंट आम्हाला समजलेला नाहीये
किंवा माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता। तर पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न, तो थोडा वेगळा आहे, तो काय आहे बघूया। आता प्रश्न तिसरा थोडा मोठा असल्यामुळे आपण बोर्डवरती लिहिलेला नाहीये, आपण पुस्तकातून वाचूया आणि डायरेक्ट इथं काय करूया सोडवूया। आता प्रश्न काय दिलेला आहे बघा, समीकरण दिलेलं आहे आपल्याला x वर्ग अधिक 2 कर्णी 3x अधिक 3 बरोबर 0। ठीक आहे, असे करणीचे प्रश्न आले की सुद्धा मुलं घाबरतात, पण काही घाबरायचं कारण नाहीये। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या ज्या ट्रिक्स आहेत की कोणत्या पद्धतीने अशा पद्धतीची गणितं सोडवायची ते मी सांगत राहीन। ठीक आहे, तर बघूया प्रश्न। हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा। आता पहिला जो बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, x वर्ग अधिक 2 कर्णी 3x अधिक 3 बरोबर 0। म्हणजेच काय केलेलं आहे, जे आपण पद्धतीने सोडवतो ते दिलेलं आहे इथं, x वर्ग अधिक 2 कर्णी 3x अधिक 3 बरोबर 0 याची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू। म्हणजे तिथं आपल्याला सांगितलेलं आहे तुलना करून a b c च्या किमती ठरवा। म्हणून a ची किंमत काय असणार, इथं काही नसतं, सगुणक 1 असतो। b बरोबर 2 कर्णी 3a आणि c बरोबर किती दिलेलं आहे, इथं 3 दिलेले आहे, बरोबर। म्हणजे पहिला बॉक्स आपण या ठिकाणी सोडवलेला आहे। दुसऱ्या बॉक्स मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा। म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर b वर्गची किंमत किती आहे बघा, इथं 2 कर्णी 3 कंसाचा वर्ग वजा 4 तसेच राहिले, a किती आहे 1 आहे आणि c किती आहे या ठिकाणी 3। आता ज्या वेळेला अशा संख्या येतात, म्हणजे इथं काय दिलेलं आहे बघा 2 कर्णी 3 चा वर्ग, अशा वेळेला काय करायचं 2 चा वर्ग करायचा, किती आला 4 गुणिले कर्णी 3 चा वर्ग। मी कालच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं कर्णी 3 गुणिले कर्णी 3 म्हणजे काय असते, नुसते 3 असतात। म्हणजे या ठिकाणी 3 आले, म्हणजे 4 त्रिकम किती आले आपले 12 आलेले आहेत। म्हणजे 2 कर्णी 3 चा वर्ग हा किती आलेला आहे 12 आलेला आहे, वजा 4 त्रिकम किती आले 12 आले, म्हणून 12 वजा 12 किती आलेले आहे या ठिकाणी 0 आलेलं आहे। ठीक आहे, आता पुढचा काय बॉक्स आहे तो बघूया। वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा। आता समीकरणाचं सूत्र काय, x बरोबर वजा b अधिक वजा कर्णी चिन्हात b वर्ग वजा 4ac छेद 2a। म्हणून x बरोबर वजा b म्हणजे किती आहे बघा, वजा 2 कर्णी 3 अधिक वजा कर्णी चिन्हात तिथे किती आहे 0 आहे, बरोबर आहे। 2 गुणिले a ची किंमत किती आहे 1 आहे, म्हणजेच राहिले काय बघा, तर x बरोबर वजा 2 कर्णी 3 छेद 2 राहिले, बरोबर आहे। आता इथं बघा 2 ला 2 काय झाले निघून गेले, म्हणून x बरोबर वजा कर्णी 3। म्हणून त्या समीकरणाची दोन्ही मुळे ही किती असणार आहेत, x बरोबर वजा कर्णी 3 किंवा x बरोबर वजा कर्णी 3च असणार आहे। ठीक आहे, पुढे सांगितलेले आहे सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा आणि आपल्या 2 उकली आलेल्या आहेत त्या काय असणार आहेत, समानच असणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला b वर्ग वजा 4ac हे विभजनाची किंमत 0 येईल त्यावेळेला आपल्याला समान मुळे मिळणार आहेत। ठीक आहे, या ठिकाणी आपला हा व्हिडिओ म्हणजे आजचा सराव संच संपतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। धन्यवाद।